कोऑपरेटिव्ह, मातोश्री मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये जवळपास ठेवीदारांच्या 5,500 कोटी रुपयाच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि या 5,500 कोटी रुपये एकूण ठेवीदारांची संख्या 16 लाख आहे। बीड जिल्ह्यातील ठेवीदारांची संख्या 1,26,000 आहे आणि या ठेवीदारांना वेळेवर पैसे न मिळाल्यामुळं आतापर्यंत 26 लोकांनी आपलं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बीड शहरातला भीमाशंकर माडेकर हा गेलाय। स्वाभिमानी संघटनेचे श्री सचिन उबाळे यांनी हे आंदोलन केलेलं आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुढे ही कैफियत मांडलेली आहे। यातले बहुतेक संचालक म्हणजे संस्था चालक हे सध्या जेलमध्ये आहेत, परंतु जेलमध्ये असून उपयोग नाही। लोकांच्या ठेवी मिळत नाहीत, औषधोपचाराला पैसे मिळत नाहीत, मुलाबाळींच्या लग्नाला पैसे मिळत नाहीत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणून फक्त राज्य सरकारचं हे नाही म्हणून म्हणजे रजिस्ट्रेशन नाही, यास्तव राज्य सरकारला यातला अंग काढता येणार नाही। म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केलेली आहे की या बाबतीमध्ये देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याकडे बैठक लावून या 5,500 कोटी रुपयाच्या लोकांना पैसे मिळाले पाहिजेत त्यांच्या जीवनामध्ये, कारण लोकांनी पैसे ठेवलेले आहेत आणि पैसे ठेवल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही, लोकांची दुखणी वाहणी थांबवता येत नाही। म्हणून या बाबतीमध्ये मुंबईमध्ये बैठक लावावी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मला आता आश्वासित केलंय की पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये हे संबंधित सचिन उबाळे आणि याच्यामध्ये काम करणारे बरेच जे सहकारी असतील त्यांच्याबरोबर या बाबतीत बैठक लावण्याच्या बाबतीत शब्द दिलेला आहे।